हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वीचे पॅट पेपर फर्स्ट टर्म एक्झाम म्हणजेच संकलित मूल्यमापन चाचणी 1. विषय आहे गणित. नॉन सेमीचे विद्यार्थी आहे ज्यांना इंग्लिशमधून नाही येतं त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटापट सबस्क्राईब करा. त्याच पद्धतीने बेल आयकॉनला प्रेस करा आणि हाईप बटनला देखील प्रेस करायचं नक्की प्रेस करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्याजवळ सर्वात अगोदर येईल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 आणि 2 ही तुमची ओरल असणार आहे आणि प्रश्न क्रमांक 3 पासून तुमची लेखी चाचणी ही चालू होणार आहे. सो लेट्स स्टार्ट. वी आर सी. इफ यू आर फर्स्ट टाइम विजिट दिस अवर चॅनल, देन आफ्टर you subscribe our channel and also like and share and also hype and bell icon प्रेस करा नक्की. सो लेट्स स्टार्ट. बघा, पहिला आहे खालील उदाहरणे सोडवा. या ठिकाणी अक्षरामध्ये तुम्हाला दिलेली आहे 6,35,239 ही संख्या तुम्हाला अंकात लिहायची आहे. आपण या पद्धतीने लिहिणार 6, 35, 2, 3, 9. बघा, म्हणजेच 6,35,239. यानंतर पुढील आहे प्रश्न ब. 3,52,916 या संख्येतील 2ची स्थानिक किंमत या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहे. अतिशय सोपं आहे बघा. तर या ठिकाणी 2च्या पुढे 3 संख्या आहे म्हटल्यावर आपल्याला 2च्या पुढे 3 शून्य द्यायचे आणि त्याची पण किंमत आपल्याला मिळते 2000. अतिशय सोपं आहे. हवं तर तुम्ही वहीमध्ये नोटबुकमध्ये प्रश्न आणि उत्तर हे लिहून घेऊ शकता आणि सराव देखील करू शकता. यानंतर पुढील आहे बघा 8,40,456चे विस्तारित रूप लिहायचे आहे, म्हणजेच एक्सपांडिंग फॉर्म. अतिशय सिंपल आहे. सेम त्याच पद्धतीने जसे आपण 2ची व्हॅल्यू काढली, स्थानिक किंमत काढली, तसं प्रत्येक संख्येचे आपल्याला लिहायचं आहे. 8च्या पुढे 5 संख्या आहे म्हणून आपण 8वर 5 शून्य देणार, म्हणजेच 8,40,400 अधिक 50 अधिक 6 या पद्धतीने आपण विस्तारित रूपात लिहायचं आहे. पुढील प्रश्न आहे शेतकऱ्याने एकाच विक्रेत्याकडून 6,32,669 आणि 2,15,140 ट्रॅक्टर खरेदी केले तर शेतकऱ्याने विक्रेत्याला एकूण किती रक्कम दिली. मग आपण व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. 6,32,669 आणि 2,15,140 ट्रॅक्टर असे 2 खरेदी केले आहे, तर आपल्याला त्यांची बेरीज करावी लागणार आहे. तर बेरीज आपल्याला या ठिकाणी करून घ्यायची आहे. उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळतं 8,47,809. यानंतर बघा गुणाकार करायचा आहे 2,623 गुणिले 206. तर या ठिकाणी आपल्याला गुणाकार करायचा आहे. हवं तर तुम्ही व्यवस्थित गुणाकार पूर्णपणे सोडू शकता, परंतु या ठिकाणी आन्सर दिला आहे बघा 5,40,338 हे तुमचं उत्तर येतं. यानंतर भागाकार करा. तर भागाकार करामध्ये 4,536 भागिले 18 या ठिकाणी सोडून दिलेला आहे. हवं तर तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घेऊ शकता. उत्तर येतं 252, बाकी येते 0. तर विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला गणित या पेपरमध्ये काही क्रिया आहेत तर त्या तुम्हाला करताच आल्या पाहिजे, जसे की गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी, विस्तारित रूप, स्थानिक किंमत काढा. ह्या ज्या गोष्टी आहे ह्या कंपल्सरी प्रत्येकाला आल्या पाहिजे. त्याच्यामुळे नक्की सराव करा, कारण की ह्या आलं तर जवळपास तुमचे बरेचसे मार्क हे वाढतात. सो नक्की याचा सराव करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. त्याचप्रमाणे चॅनलला अजूनही तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट सबस्क्राईब करा आणि आपल्या फॅमिलीमध्ये जॉईन व्हा. सो लेट्स स्टार्ट. वी आर सी द नेक्स्ट क्वेश्चन. आकृतीतील कोण परस्परांचे कोटिकोण आहेत किंवा नाहीत ते आपण सहकारण स्पष्ट करायचं आहे. या ठिकाणी 2 आकृत्या दिलेल्या आहेत, त्यांचे माप दिलेले आहेत आणि हे दोन्ही कोण कोटिकोण आहेत की नाही हे आपल्याला लिहायचं आहे. तर बघा कोटिकोण कसा काढायचा. कोटिकोणाचे माप हे आपल्याला सर्वात अगोदर लक्षात पाहिजे. तर उत्तर जाणून घेऊया. कोटिकोण म्हणजे काय. 2 कोणांच्या मापांची बेरीज जेव्हा 90 अंश असते तेव्हा ते कोण हे एकमेकांचे कोटिकोण असतात. तर बघा 2 कोणांच्या मापांची बेरीज ही 90 असल्यास
म्हटल्यावर आपण ते दोन्ही कोणाची मापे लिहून घेऊया. मापकोन ABC बरोबर 45 आणि मापकोन PQR बरोबर 35 यांची बेरीज करूया. मापकोन ABC अधिक मापकोन PQR बरोबर 45 अधिक 35 बरोबर 80. या ठिकाणी 90 होत नाही आहे, म्हणून कोणांच्या मापांची बेरीज 90 नाही, म्हणून हे दोन्हीही कोण कोटिकोण नाहीत. अतिशय सोपं आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे बघा. आकृतीमध्ये संलग्न कोणांची व रेषीय जोडी त्रिकोणांची प्रत्येकी एक जोडी लिहायची आहे. या ठिकाणी आकृतीचे व्यवस्थित निरीक्षण करायचे आहे आणि उत्तर आपल्याला लिहून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही आकृतीही वहीमध्ये लिहून घेऊ शकता. त्याचप्रमाणे प्रश्न आणि उत्तर देखील लिहून घेऊ शकता. बघा आता या आकृतीमध्ये संलग्न कोणांच्या जोड्या कोण PMS व कोण SMR, रेषीय कोणांची जोडी PMT आणि LTMR अशा प्रकारे आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे. आकृतीवरून कोन M व कोन N चे माप काढायचे आहे. मापकोन बरोबर 87. आता या ठिकाणी बघा आकृती व्यवस्थित बघायचं आहे. आकृतीचे व्यवस्थित निरीक्षण करा. या ठिकाणी आपल्याला कोणांचे माप हे मिळून जातात. मापकोन M बरोबर 87 दिले आहे, तर त्याच्याच विरुद्ध हा जो कोन आहे तर तो आहे विरुद्ध कोन, कारण की समोरची बाजू ही 87 दिली आहे, म्हणून M ही त्याचा विरुद्ध कोन असल्याने 87 आहे. मापकोन M अधिक मापकोन N बरोबर 180, कारण की रेषीय कोन आहे, म्हणून 87 अधिक मापकोन N बरोबर 180. L मापकोन N बरोबर 180. आता या ठिकाणी अधिक 87 आहे, म्हणून आपण दुसऱ्या बाजूला घेतल्यानंतर तो वजा 87 होईल, म्हणून 180 वजा 87. मापकोन N बरोबर 93 हे तुमचं उत्तर येईल. यानंतर पुढील प्रश्न आहे बघा. आकृतीत मापकोन MNR आणि मापकोन MNT हे परस्परांचे पूरक कोन आहे, तर एकची किंमत काढायची आहे. बघा मापकोन MNR आणि अधिक मापकोन MNT बरोबर 160 पूरक कोन आहे, ते किमती घालायच्या आहे. X या ठिकाणी आकृतीचे व्यवस्थित निरीक्षण करून घ्यायचे आहेत. आपल्याला लगेच इझिली किमती ह्या मिळतात. मापकोन MNR X अधिक X वजा 20 बरोबर 180. X अधिक X हे आपण कॉमन साईडला काढले आहे. सो वजा 20 बरोबर 180. मग X हे 2X होतात, म्हणून 2X बरोबर 180. इकडं वजा 20 होते, म्हणून इकडं अधिक 20 केले. या पद्धतीने 2X बरोबर 200. मग X हा आपण कॉमन साईडला काढला आणि 200 या ठिकाणी आपण 2नी भागिले केले, तर आपलं उत्तर येतं बघा. बेद आहे 20 आणि वरती 0, म्हणजेच आपलं उत्तर येतं X बरोबर 100. तर या पद्धतीने आहे आपल्याला Xची किंमत मिळते. X बरोबर 100. पुढे आहे प्रश्न क्रमांक 5. उत्तराचा योग्य पर्याय क्रमांक तुम्हाला चौकटीत दिलेला आहे आणि त्यावर टिक करायचे आहे. 3.16 गुणिले 100, तर याचं उत्तर आहे 316. दुसरा आहे 211 या संख्येचे दशांश रूप लिहायचे आहे, तर उत्तर आहे 0.18. यानंतर पुढील प्रश्न आहे 2.14/100, तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 0.0214. यानंतर प्रश्न क्रमांक 6 आहे बघा. बेरीज करायची आहे, तर या ठिकाणी आहे बघा 16p वर्ग वजा 9pq आणि 23p वर्ग अधिक 12p वर्ग pq. तर या ठिकाणी p वर्ग या संख्या बाजूला घ्यायच्या आहेत आणि वजा 9pq आणि अधिक 12pq या साईडला घ्यायचे आहे. या पद्धतीने आहे. या पहिल्यांदा आहे ती संख्या व्यवस्थित लिहून घ्यायची आहे आणि मध्ये बेरजेची साईन द्यायची आहे आणि या पद्धतीने मग आपण 16p वर्ग अधिक 23p वर्ग वजा 9pq अधिक 12pq बरोबर उत्तर आपले येते 29p वर्ग अधिक 3pq. सो या पद्धतीने उत्तर असणार आहे. हवं तर तुम्ही प्रश्नाचं उत्तर हे लिहून घेऊ शकता. यानंतर बेरीज कर. 18m वर्ग वजा 26mn अधिक 6n वर्ग आणि 46m वर्ग अधिक 16mn आणि वजा 9n वर्ग. तर या ठिकाणी देखील आपल्याला त्याच पद्धत करायचं आहे. m वर्गाच्या संख्या बाजूला घ्यायची आहे, mnच्या वर्ग संख्या बाजूला घ्यायची आहे आणि यानंतर n वर्गाच्या संख्या देखील आपल्याला बाजूला घ्यायच्या आहे. या ठिकाणी आपलं उत्तर येतं बघा. व्यवस्थित समजून घ्या, कारण की व्हिडिओ खूपच मोठा होत जातो, यामुळे मी इन शॉर्टमध्ये सांगत आहे. प्रत्येक उदाहरण सोडवायला किंवा एक्सप्लेन करायला बराचसा वेळ जातो, परंतु ठीक आहे, कारण की तुम्हाला एक्झाममध्ये देखील सोडवता आलं पाहिजे. सो
अजूनही कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. यानंतर बघा आता उत्तर येते याचं 64m वर्ग वजा 10m वजा 3n वर्ग. हवं तर फास्टमध्ये वहीमध्ये लिहून घेऊ शकता. पुढील प्रश्न आहे बघा, पहिल्या राशीतून दुसरी राशी ही वजा करायची आहे. पहिली रास दिलेली आहे या ठिकाणी 18x वर्ग वजा 26xy अधिक 26y वर्ग. दुसरी राशी दिलेली आहे वजा 14xy अधिक 22y वर्ग. तर या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला राशी दिलेला आहे आणि त्यांची वजाबाकी करायची आहे. दिलेली राशी हा व्यवस्थित लिहून घ्यायची आहे, मध्ये वजाचा साईन द्यायचा आहे आणि यानंतर पुढे खाली दिलेल्या पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे आणि उत्तर आपल्या येतं 18x वर्ग वजा 12xy अधिक 4y वर्ग. हवं तर तुम्ही लिहून घेऊ शकता. नेक्स्ट आहे बघा, भागाकार पद्धतीने 192 व 240चा मसावी काढायचा आहे व अपूर्णांकाला संक्षिप्त रूप हे द्यायचे आहे. या ठिकाणी भागाकार पद्धतीने आपल्याला मसावी काढायचा आहे. तर बघा या ठिकाणी काढलेला आहे 240 भागिले 192 वजा 192 192 उत्तर येते बघा आपलं. या ठिकाणी वजाबाकी करायची 240 वजा 192 मग या ठिकाणी पुन्हा भाग द्यायचा आहे. या पद्धतीने आहे तर आपला लसावी हा येतोय मसावी येतोय 192 व 240 यांचा मसावी येतो 48. सो या पद्धतीने आपल्याला भागाकार पद्धतीने मसावी काढायचा आहे. हवं तर तुम्ही लिहून घेऊ शकता प्रश्न आणि सराव करा. यानंतर पहिल्या चित्रामध्ये फेरी मारण्यासाठी 16 मिनिटे लागतात. दुसऱ्या चित्रातील व्यक्तीला फेरी मारण्यासाठी 12 मिनिटे लागतात आणि तिसऱ्या व्यक्तीला फेरी मारण्यासाठी 8 मिनिटे लागतात. समोर गोल एक मैदान आहे. तर आम्ही तिघांनी एकाच वेळी या ठिकाणापासून सुरुवात केली तर आम्ही तिघे जण परत एकत्र या ठिकाणी किती मिनिटांनी भेटू. अतिशय सोपं आहे बघा. तर उत्तर आहे आपलं या ठिकाणी आपल्याला मसावी काढायचा आहे. लक्षात घ्या, दिलेल्या संख्यांचे आपले अवयव काढून घ्यायचे आहे. 16, 12, 8 यांचे अवयव काढायचे आहे 16. जसे की आपल्याला 4 वेळा 2ने गुणलं तर 2चा घातांक 4 म्हणजेच 2 दुणे 4, 4 दुणे 8 आणि 8 दुणे 16 या पद्धतीने आपले अवयव पडतात. यानंतर 12चे अवयव आहेत 2 दुणे 4, 4 त्रिक 12 म्हणजे 2चा वर्ग गुणिले 3चा 3. यानंतर 8 2 दुणे 4, 4 दुणे 8 बरोबर 2चा घातांक येतो. म्हणून लसावी बघा येतो 2चा घातांक 4 गुणिले 3 बरोबर 16 गुणिले 3 बरोबर 48. ते तिघे जण पुन्हा 48 मिनिटांनी एकत्र भेटतील. पुढील प्रश्न आहे बघा, वजा 13चा घातांक 4 गुणिले वजा 13चा घातांक 7. आपल्याला या ठिकाणी सूत्र वापरायचं आहे AM गुणिले AN बरोबर M अधिक N. हे सूत्र वापरल्याने आपल्याला उत्तर लगेच मिळतं बघा. किमती घालायच्या फक्त. वजा 13चा घातांक 4 अधिक 7 4 अधिक 7 बरोबर 11. उत्तर येतं वजा 13चा घातांक 11. पुढे दिलेला आहे बघा 4/5चा घातांक 16 भागिले 4/5चा घातांक 9. या ठिकाणी सूत्र आहे AM भागिले AN बरोबर AM वजा N. सो अतिशय सोपं आहे. 4/5 हे कॉमन आहे म्हणून एकदा घ्यायचं आहे आणि 16 वजा 9 करायचं आहे. म्हणून उत्तर येतं आपलं 4/5चा घातांक 7. चॅनलवर तुम्ही अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. पटापट चॅनल सबस्क्राईब करा. असेच एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ हे तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जातील.